इतिहासात काही क्षण असे असतात जे फक्त युद्ध नसतात, ते धैर्य, बुद्धी आणि तयारीचं उदाहरण असतात. अशीच एक घटना घडली होती जेव्हा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलाढ्य सरदार अफजल खानाचा सामना केला. ही फक्त लढाई नव्हती, ही होती धैर्य आणि चातुर्याची कथा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, स्वागत आहे आपलं बी पॉझिटिव्ह लाईफ या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण पॉझिटिव्ह माइंडसेट, मोटिवेशन या गोष्टींबद्दल बोलतो. कारण एक सकारात्मक विचार हा आपलं आयुष्य घडवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. इतिहासात अनेक युद्ध झाली, अनेक लढाया झाल्या. त्यांपैकीच ही एक घटना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातली. त्या काळात बिजापूरचा एक बलाढ्य सरदार होता, अफजल खान. हा अफजल खान खूप शक्तिशाली होता आणि त्याला शिवाजी महाराजांना संपवायचं होतं. त्यासाठी त्यांनी मोठी फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण केलं. त्याला वाटत होतं की शिवाजी महाराज घाबरतील आणि त्याच्यासमोर शरण येतील. पण शिवाजी महाराज हे वेगळे होते. त्यांनी परिस्थिती शांतपणे समजून घेतली आणि एक योजना आखली. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं. ही भेट ठरली प्रतापगडाजवळ. भेटीच्या वेळी दोघेही कमी सैनिकांसोबत एकमेकांसमोर आले. पण अफजल खानाच्या मनात कपट होतं. जसे दोघे भेटलेत, अफजल खानाने अचानक शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि त्यांच्यावर हल्ला केला. पण शिवाजी महाराज आधीपासूनच तयार होत येणाऱ्या संकटांना. त्यांनी अंगावर लोखंडी कवच घातलं होतं आणि हातात गुप्त शस्त्र म्हणजेच वाघनखं होती. अफजल खानाने हल्ला करताच त्याचा प्रतिकार केला. क्षणात परिस्थिती बदलली. अफजल खान जखमी झाला आणि त्याचा पराभव झाला. ही घटना सांगते की संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य, तयारी आणि बुद्धी असेल ना, तर विजय हा नक्की मिळतोच. म्हणून आयुष्यात जेव्हा अडचण येते ना, तेव्हा घाबरू नका. कारण इतिहास सांगतो, धैर्य असेल तर अशक्यही शक्य होते. मित्रांनो, ही घटना फक्त एका शत्रूच्या पराभवाची गोष्ट नाही. ही कथा आहे धैर्याची, स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढणाऱ्या एका महान नेत्याची. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला शिकवलं की संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य, बुद्धी आणि आत्मविश्वास असेल ना, तर विजय हा नक्की मिळतोच. आपण या ठिकाणी थोडा विचार करूया. जर शिवराय या संकटांना आधीच घाबरले असते तर कदाचित त्यांनी संकटांची पूर्वतयारी केली नसती तर इतिहास काही वेगळा असता. पण शिवरायांनी बुद्धी, धैर्य, आत्मविश्वास या सगळ्यांचा उपयोग करून अडचणींवर, संकटांवर मात केली. आपणही या गोष्टी शिवरायांकडनं घेतल्या पाहिजेत. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल मला नवीन सुचवायलाही नक्की मदत करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.